चला तर मंडळी, आज पाहूया घरच्या दुधापासून लोणी काढलेल्याचे साजूक तूप कशा प्रकारे बनवायचे व कमी भांड्याचा वापर करून कसे आपल्याला हातही खराब न होता आपल्याला एवढा मोठ्या लोण्याचा गोळा साईपासून काढला आहे। पहा किती छानपैकी माझे 10 मिनिटातच एवढे मोठे तूप म्हणजे लोण्याचा गोळा तयार झाला। हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। मी आज खास व्हिडिओ घेऊन आले आहे, तो म्हणजे सगळ्यांनाच लोणी काढताना होणारा त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी। अगदी सोप्या पद्धतीने 10 मिनिटातच आपले लोणी खूप सारे तयार होते। चला तर पुढे पाहूया कशा प्रकारे मी दुधापासून साय काढलेल्या ह्याचे लोणी व साजूक तूप कसे बनवले। तर ही माझी 10 दिवसाची एकदम घट्ट साय आहे। किती छानपैकी आमची साय जमा होते पहा। 10 दिवसाच्या लोण्यामध्ये जवळजवळ अर्धा लिटर तूप आमचे पडले आहे। कारण की दूध चांगले असले की सायही चांगली येते व लोणीही चांगले पडते, मग तुपाची क्वांटिटीही जास्त राहते। लोणी काढताना आपल्याला त्रास कमी होण्यासाठी काय करायचे की मिक्सरच्या भांड्याचा वापर करून आपल्याला लोणी काढायचे आहे। काही चमच्यानी पातेल्यात हलवितात, पातेल्यात साय टाकून तेही फेटून घेतली की तरीही लोणी येते। पण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कमी भांडे खरकटे तेलकट तुप्पट न होण्यासाठी फक्त एका मिक्सरच्या भांड्याचा वापर केला व एका पातेल्याचा। एवढ्यात माझे साजूक तुपाचे लोण्याचा गोळा आला व साजूक तुपही कडले। चला तर पाहूया की लोणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये निम्मे ॲड करून घेतले। नंतर आपल्याला एकदा साय मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची नाही, कारण की एकदाच बसत नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये। कारण की असे होते की आपल्याला पाणीही त्याच्यामध्ये ॲड करायचे असते, त्याच्यामुळे पाणी बाहेर निघू शकते। त्याच्यामुळे आपल्याला थोडे लोणी घेऊन म्हणजेच साय घेऊन आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवायची, एकदा फिरवायचं व नंतर त्याच्यात पाणी ॲड करायचे। कारण की साय एक जीव झाली पाहिजे व नंतरच पाणी आपल्याला त्यात मिक्स करायचे। पाणी एकदा मिक्सरचे भांडे अर्धा मिनिट साय घालून फिरवायचे व काढून घेऊन त्याच्यात पाणी आपल्याला पाहिजे त्या हिशोबानुसार पाणी घालून मिक्सरचे भांडे फिरवून घ्यायचे। आता मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे पुढची प्रोसेसमध्ये होते। नंतर परत पाणी ॲड करायचे, कारण की एका स्टेजमध्ये नसले होत तर परत पुढच्या स्टेजमध्ये थोडेसे पाणी ॲड करून आपली साय खालीवर करायची व पाणी मिक्स करून घ्यायचे। मी एकदा बिगर पाण्याची साय हलवून घेतली, नंतर थोडेसे पाणी ॲड करून नंतर मिक्सरचे भांडे फिरवले व नंतर परत एकदा खालीवर साय करून नंतर पहा कसा लोण्याचा गोळा छानपैकी आला आहे। अशा सोप्या पद्धतीने तुम्हालाही लोण्याचा गोळा पहा, माझ्या हातालाही चिटकला नाही लोणी व तुपाचाही जास्त राडा झाला नाही की असे तेलकट तुपट भांडे होतील। फक्त एक मिक्सरचं भांडं व हे पातेलं, ह्याच्यामध्ये आपल्याला जे आपण साय फिरवली आहे मिक्सरमध्ये ती ह्याच्यात ॲड करायची व आपल्याला लोण्याचा गोळा एका साईडला करून घ्यायचा। अशा प्रकारे सर्व मिक्स अगोदर करून घ्यायचे एकदा। ह्याच पातेल्यात आपल्याला तूप काढून घ्यायचे व हे तुम्ही म्हणताल पाणी कसे काढायचे, पाणीही मिक्सरच्या भांड्यात काढायचे। जे आपण मिक्सरचं भांडं वापरलं आहे त्याच्यात आपल्याला हे दुधाचे पाणी काढून घ्यायचे आहे, म्हणजे दुसऱ्या भांड्याचा वापर होणार नाही व जास्त भांडे पडणार नाहीत घासण्यासाठी। अगदी सोप्या पद्धतीने व कमी वेळात आपल्याला लोण्याचा गोळा छानपैकी एवढा मोठा तयार झाला आहे। पहा किती एक भांडं भरलं होतं 10 दिवसाच्या सायमध्ये। दूधही आमचं कमी प्रमाणातच होते की एवढं 1-1.5 लिटर दूध असतं तर ह्याच्यापेक्षा 10 दिवसात डबल साय पडली असती व लोण्याचा गोळाही मोठा निघला असता। पण कमी दिवसाच्या सायमध्येच व कमी दुधामध्ये एवढा मोठा लोण्याचा गोळा आमचा 10 दिवसातच निघला आहे।
मी मिक्सरच्या भांड्यात हे दुधाचं पाणी काढलं आहे व नंतर परत आपल्याला स्वच्छ लोण्याचा गोळा दोनदा धुवून घ्यायचा, म्हणजे त्यातलं आंबटपणा व थोडासा कसला वास असला जास्त दिवस साई ठेवल्यामुळे सुद्धा येऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्याला लोण्याचा गोळा परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. पहा किती निब्बर लोण्याचा गोळा झाला आहे. तुम्हाला दिसण्यातच दिसत असेल की किती घट्ट व निब्बर असा लोणी आपले घरचे तयार झाले आहे. तुम्ही हे लोणी पावभाजीसाठी सुद्धा वापरू शकता किंवा तुम्हाला बटर व ब्रेडवरती लावून खायचे असेल त्यासाठी कोणत्याही रेसिपीसाठी तुम्ही घरगुती बटर वापरू शकता. खूप छानपैकी बटर झालते आपले तयार, म्हणजे लोणी. मी इकडे पावभाजी करायची होती म्हणून थोडेसे लोणी बाजूला काढून घेतले व हे बाकीचे राहिलेले लोणी मी त्याच पातेल्यामध्ये कढवण्यासाठी ठेवले. 5 मिनटाच्या टेम्परेचरमध्ये इंडक्शनवरती मी लोणी कढवण्यासाठी ठेवले. हा लोण्याचा गोळा किती छान दिसत आहे. कृष्णकन्हैया यांनाही खूप लोणी आवडत होते व माखन त्यांचे आवडीचे प्रिय वस्तू म्हणजे लोणीच. खूप छानपैकी आपल्या लोण्याचा गोळा घट्ट असा तयार झाला होता. घरगुती पद्धतीने अगदी छान असे घट्टसर असे लोणी आपले तयार झालते. तूप कढवताना वासही खूप छान प्रकारे आलता व कमी भांड्यांचा वापर करून आपल्याला अगदी 10 मिनिटाच्या वेळेतच हे तूप आपले तयार झाले. नंतर मी इंडक्शनवरती पातेले ठेवून लोणी वितळण्यासाठी ठेवले. लोणी वितळले तर तूप बनते, नाहीतर ते लोणीच राहते. म्हणून पुढच्या प्रोसेसमध्ये तूप बनवायचे होते म्हणून मी इंडक्शनवरती पातेले ठेवले. तुम्ही गॅसवरही ठेवू शकता, पण मी जास्त इंडक्शनचा वापर करते. व नंतर असे वितळले की थोडेसे हलवीत राहायचे, म्हणजे खाली तूप करपट होत नाही किंवा खालचे थोडेसे साईचं प्रमाण राहिले की ते जे खाली थळ धरते, म्हणून मी थोडेसे चमच्याने हलवीत होते. खूप छानपैकी सुगंध सुटला होता घरामध्ये. अगदी तुपाचा वास सर्व घरात व बाहेरही दरवळत होता. खूप छान घरच्या लोण्यापासून बनवलेले तूप तयार झालते. 5 मिनटं असे हलवून घेतले व कमी टेम्परेचरमध्येच करायचे, कारण की जास्तही टेम्परेचर ठेवले की लगेच त्याला जळकटपणा येईन व तूप आपले लालसर होईल. पांढरे शुभ्र तूप होण्यासाठी मी सांगते त्या स्टेपमध्ये तुम्ही तूप काढवायला ठेवा. असे हलवल्यानंतर पहा कसे तूप आपले तयार झाले व साई आपण दोनदा लोणी धुवून घेतले होते म्हणून साईचे प्रमाणही तुपामध्ये कमी आहे. नाहीतर काहींचे काय होते की जास्त तुपामध्ये साईचे प्रमाण झाले की ते सगळे ठिसऱ्या होतात व जास्त तुपाला रंग लालसर येतो. पण लोणी छानपैकी धुवून घेतल्यानंतर पहा अशा प्रकारे आपले तूप होते तयार. व नंतर कडत आल्यानंतर मी त्याच्यामध्ये तुळशीचे पानं घातले. तुळशीच्या पानाने तुपाला खूप छान चव येते. असे कडकडायला लागले की आपण गॅस बंद करून टाकायचा. तडतडलं मग हे काढले की सोडलं की टिपका टाकला सगळं झालंय. जळण मी आता गॅस बंद करून टाकला आहे, तरी उकळण्याची प्रोसेस चालूच होते. त्याच्यासाठी आपल्याला गॅस लवकरच बंद करायचा. थोडेसे लालसरपणा यायला लागला व पाण्याचा थोडासा शितोडा देऊन पाहायचा व लगेच गॅस बंद करायचा, कारण की टेम्परेचर आपल्या तेला तुपाला जास्त राहते. जास्त वेळ ते गरमपणा तेला तुपामध्ये राहतो, म्हणून लवकरच गॅस बंद करून टाकायचं व असे होममेड
घरचे साजूक तूप तयार होते. एकदम छानपैकी सुगंध सुटला होता. व नंतर असे स्वच्छ बरणीत तूप गाळून घ्यायचे व हे थोड्याशाच प्रमाणात आपले वरती साय चिकन राहिले होते, नाहीतर पूर्ण तूप शुद्धपणे आपले तयार झाले. पहा किती थोडासा येल्लो व व्हाईट कलरमध्ये तूप तयार झाले आहे. एकदम स्वच्छ तूप आपले निरोगी आरोग्यासाठी होममेड तूप आपण घरच्या घरी केले आहे. पातेले पहा अजिबात खाली चिटकले नाही किंवा लागले नाही जास्त. अशा प्रकारे तुम्ही नक्कीच तुपाची रेसिपी ट्राय करून पहा. हे मी थोडेसे अगोदरचे तूप ह्याच बरणीत ॲड केले ते म्हणून थोडेसे जास्त दिसत आहेत. अशा प्रकारे तुम्ही कमी भांड्यांचा वापर करून व कमी झंझट करता तूप गठ्ठ असे लोणी तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता व मस्तपैकी एन्जॉय करू शकता. कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाकीच्या व्हिडिओला तुम्ही जसा सपोर्ट केला आहे तसा ह्या व्हिडिओला सपोर्ट करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.